मॉर्निंग. आम्ही चालू बाप्पा करायला. बाप्पा करायला. जय हे बघ पंढरपुरी चहा पितो या गाणगापूरला. नमस्कार, मी प्रशांत पाटील ना स्वागत आहे तुमचा प्रशांत रवींद्र पाटील या मराठी ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर. तर आज आमची ट्रिपचा 6वा दिवस ना कोल्हापूरला आले समजा. तर आता घरी सकाळचं वाढल्यान 8-10 होल्यान चाललो आता दर्शनाला. रेडी होल्यान सगळी. पप्पासाहेब बी उतरतात. चालू आता दर्शनाला. बघतो कसं जास्त गर्दी असली तर मुख दर्शन घेऊन मग रिटर्न येऊ. मग आम्हाला आज गाणगापूरला बी जायचं. ती पण 7 घंट्याची रनिंग वन. ते हिसाबात शूट 2 कॅमेरामॅन. आई बी उली रेडी. सोनू काय रेडी. चला बघू आता कवरी गर्दी आहे मग ते हिसाबात. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही चालू बाप्पा करायला. बाप्पा करायला. नाश्त्याच्या गाड्या लागल्या बघा. कशा मंदिराच्या बाजूलाच रूम होता. 2 मिनिटांनी मंदिराजवळ एंट्री. सकाळी शाहू पॅलेसचा एंट्री येईल. अख्खा मार्केट राईटला मंदिर जा तुझे. यो शाहू पॅलेसचा एक प्रवेशद्वार. तो शाहू पॅलेस त्याच्याने म्युझियम पण आहे. हे समोर मंदिर बाबाईचा. इथं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यांना गर्दी बी फिट आहे. अख्खा इथंच आवरा भरले. आतमध्ये वेगळी असेल म्हणून आम्ही आज दर्शनाला नाही चाललो. डायरेक्ट मुख दर्शनाला जाऊ ना. आम्हाला आता गाणगापूरला बी जावायचं आहे. तर आया पकडाय बस मतलब नाही म्हणून मुख दर्शन घेऊन ना मग निघून जाऊ आम्ही. उभा कवरी गर्दी आहे. दक्षिण दरवाजावरून एंट्री नाही. इथं पण काय अख्खा मंदिराचं काम चालू आहे. बाहेरच्या बी लोक येऊन इकडे बी अशीच कोंडी आहे. मंदिर आणि एंट्री अशी काही मुख दर्शनाची एंट्री आहे. पारले आहे मुख दर्शनाला बी सारखीच गर्दी पारले. जय महालक्ष्मी माते. असं काही काम चालू आहे. नकालसाला बी काम चालू आहे. उसले लगेच सामान बघायला. मंगळसूत्र थोडी आहे. 550 रुपये थोडे 5 ते 7 फूट महालक्ष्मी माते. चला आता गाणगापूरला बी जायचं. 7 तासाची ती पण रनिंग आहे म्हणून आया खूप दर्शन घेतला. त्याचं गेलो खूप दर्शन झाला. पण आता नाहीलाच आम्हाला पण ट्रॅव्हल करायचं आहे तर त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करणार म्हणून मग दर्शन घेतला. निघलो आता बाहेर जाऊन नाश्ता करता मग निघतो.
थालीपीठ नाही केलं ना दोन पप्पा गरम गरम मसाला के बघू ना दादा या नाश्ता करा पाण्याची बॉटल आहे की काढायचा पाहिजे करतो कमी पडते पडते चावी घेतली गाडीची कावाला ती घराघातच आवाज आणि फिरायचा कसा मोठी होईल साईज बरोबर आहे बाबू मला निघलो आमच्या कोल्हापूरचा यो इथं 2 मिनिटं मंदिर व्यवसाय काही इथं राजन्स डिलक्स म्हणून हॉटेल होता 2 मिनिटां मंदिर आहे आता काही लगेच थांबाची गरज नाही काय आता जास्तीत जास्त ट्रॅव्हल करायला ट्राय करून एक जेवण बाबाईच्या नावानं सांग म्हणून चला मोरया चला निघलो इथल्या आता गाणगापूर बघू ना चांगली लागते हा हा स्लो बघा प्लस बसेल ठेवलं बोला डिझेल फुल म्हणजे आता गाणगापूर जाऊन येऊन आरती कितवल 2.8 तसं हायवे असला तर मग 250 किलोमीटरला 2-2.5 तासाला पोचल माणूस जर कंटिन्युअस असा हायवे असेल तर हे खालच्या जायचे निघलो पण चांगली सुस्ती झाली झोप बी मरली एक चांगली झोपलेली तो एकटाच गाडी झाला तुझा आता अजून 160 किलोमीटर बाकी आहे आता बघूया तरी जेवण थांबू मग त्यांच्या मी चालले कोल्हापूरच्या आल्या पण मॅपने लवकरच कर्नाटक आणला सोलापूर साईडला गेलोच नाही आम्ही डायरेक्ट कर्नाटक आणल्याच गाणगापूर पहिला वन मग आता उलटा तिकडे जायचं आपण सगळ्या झोपली सगळ्या माझे 6 जणावी 9 जणावी 9 पोरा बी 3 पोरा बी झोपलेली सगळीच झोपलेली जेवायला थांबलो विराट गार्डन चक्ष वडील सगळे मस्त झोप मारले नाश्ता केला तर पक्की सुस्ती येईल ती काही जेवून बघ आजारी अजून जेवते चला मला जेवून आता ड्रायव्हर चेंज आता अक्षा बसलेला सकाळपासून आता मी बसतो आता बघू रोको रोकी आता हे ओळखी सगळं देऊ नको का आता तुझं फेकून देणार नाही
रुपयाने 200 रुपये. थंडीची सोय. दोघी जणी येल्या. डेंजर. तू मांडीवर बसला का? मी लगेच लाईटर काढीन. खाली बस. पोचलो गाणगापूरला. चांगला पाणी आहे ना. नाही नदीत पाणी चांगलं असेल. नाही म्हणजे पक्का पाणी आहे. मे महिन्यात पाणी भरले ना इथं. असं हा त्या बी रस्ता सगळा शेता भिजले आणि पाऊस बी पडले. जय श्री माये बा जय श्रीराम. पोचलो गाणगापूरला. आल्यावर संगम पॉइंटला. संगम काहीतरी देऊला वाटते. बघू जाऊ नदीचा संगम होती तिथं. आता बघू गेले की समजून का दाखवत तुम्हाला बी. काय रे काय पाहिजे? तो बाबा देईल. बाबा मी नाही. बाबा देईल. चला कसं वाटते? पंढरपूरच्या पाजील. पण इथे यावाचा तुझा एक लिस्ट मध्ये होता. ती लिस्ट पुरी होईल तर त्या कसं कर अजून एक आता दुसरी मेन लिस्ट आहे. तिथे वस्ती करणार आहोत. कसं वाटते? पाणी नाही का? लोक आहे बी कवरी नारलो ना कवरा काही बी. ही लोक पारायणाला बसले नावरी. हो चाललो खाली नदीवर. संगम हो. असते असते असते. असा काही संगम पॉइंट. मायू इकडे. मायू टिकली लावी. तिथं बोलत सांगतात तुम्ही काय द्यायचं द्या लावल्यावर. ते बघ तू पहिले पैसे सांगायला लागला. गंधगोळीतले असल्यावर सांगते ती लावते ती. हे बाहेरीतले आहे 60 रुपयाची डबे आहे. 60 रुपयाची डबे आहे माऊली. बाहेरीतला गंध आहे. मावशी गंध कुठला पण लावा. ते उभा रे ना. घेतला कशा पप्पा केला ना. पारायणाचा बसले. आता पुढच्या महिन्यात अक्षय येणार 5 तारखेला परत. दिगंबरा. मावशी
घेऊ का कशामध्ये कुठं गेला गो मी बघितलं कसं वाटतंय घेऊ का कोणला तो माईला मला घे ना. पुरी चाय जय हे बघ पंढरपुरी चहा पितो या गाणगापूरला वलाईतला. आता चाललो मेन मंदिराकडे. आता काय कावरी गर्दी आहे बाबू. बस माझा डोंगरात सपाट बोला पण छोटी भूमी ती भूमी पवित्र माझा डोंगर परशुराम भगवान यज्ञभूमी. दिगंबरा दिगंबरा बोलायचं स्वामी बाप्पाला आवाज दे. दिगंबरा स्वामी बाप्पाला आवाज दे. दत्त मंदिर बस माझा डोंगर. मी आता आलो गाणगापूर दत्त मंदिराच्या पार्किंग मध्ये आहो. चालू आता दत्त महाराजांचं दर्शनाला. आता ये जेवण आलो ना. दर्शन घ्यायला आता चालू बाप्पा करायला. मधल्या निघले की लगेच श्री गुरु सैराट हॉटेलच्या बाजूच्या एंट्री आहे. सांगा बिंगा हा टॉय घेऊ ना. काय पाहिजे इकडे बघ. डॉक्टर पाहिजे. ओके चल पहिले बाप्पा करून येऊ. दर्शनची लाईन काही गर्दी नाही तशी. एकच लाईन योच ना या एंट्री ना. यो मंदिर यो एंट्रन्स. एक लाईन लगेच डायरेक्ट मंदिरात काही एंट्री अशी अशी आतमध्ये एंट्री आहे. चल चल बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा कर. तो खांब इथं आरती चालू होले की खेळ चालू होते. पप्पाची जोड दर्शन होला. आता मनाची शांती तर होईलीच. आता चाललो आपला अक्कलकोटसाठी. आता अक्कलकोट स्वामी का बुलावा. देव दत्त. ती घ्या म्हणे ती नका हो ती जास्त घे रे बाई ते. दर्शन मस्त बोला सगळ्यांचा. कोणला पाहिजे नारळ पाणी आमचा बोला. आम्ही चाललो अक्कलकोटसाठी.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला निघलो इथल्या. आता चाललो अक्कलकोटला. 1 तासाचा रस्ता, 2 तासाचा रस्ता आहे. मध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला आता या रातचे काही दाखल्यासारखं काही नाही, व्हिडिओ काही दिसणार बी नाही. तर डायरेक्ट अक्कलकोटला पोचला की शूट करेल. पोचलो अक्कलकोटला. आता चाललो रूम बघता, मंदिराच्या आसपासच बघता, म्हणजे कसं सकाळचे उठून दर्शनाला जाता येईल. एंट्री मंदिराची, वटवृक्ष मंदिराची. तर मंडळी कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आता हवा मी अक्कलकोटला रूम बीम घेतल्या. आता लेडीज लोक जाम वैतागल्या, तर मग त्यानंतर जेवायला वगैरे बाहेर जाऊ नये चाललो आम्ही. नंतर पार्सल जाऊन रूमच पार्सल घेऊन खाव. तर आजच्यासाठी आवराच. आता बाकी सगळं उद्यापासून. तर चलो बाय बाय, गुड नाईट.